अकलूज या भारतातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या मध्ये आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी माझ्याशी जोडले गेलेले आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर, स्थानिक या ठिकाणी राजकीय कार्यकर्ते सुद्धा आहेत, काही डॉक्टर्स आहेत, वकील पण आहेत। या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। सुरुवात करतो या ठिकाणी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी कार्यकर्ते माझ्याशी जोडले गेलेले आहेत। काय प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये असं तुम्हाला वाटतं? 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। सरकार हे लोकांसाठी असतं ही भावनाच मरून गेलेली आहे। नागरिकांमध्ये मी पुन्हा विचारणं, काय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात या मतदारसंघामध्ये? जे दिल्लीमध्ये काम करणार नेते आहेत त्यांचं अशी राजकीय इच्छाशक्ती नाही की हा मतदारसंघानं सुधारावा। या मतदारसंघामध्ये पाणी प्रश्न सगळ्यात मोठा आहे। पाणी प्रश्न सर्वात मोठा आहे या मतदारसंघामध्ये, अशा पद्धतीची भावना नागरिकांकडून व्यक्त होते। आम आदमी पार्टीची पण टोपी दिसते, त्यांच्याकडे जाऊया। दिल्लीत त्यांचं सरकार आलंय, काय इथं त्यांना स्थानिक महत्त्वाचे मुद्दे वाटतात? काय मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात शासकीय योजना एकही राबवली नाही, असा एक माझा दावा आहे। मनसेचे एक नेते माझ्यासोबत स्थानिक माझ्याशी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। नीरा देवधर सारख्या प्रश्न आहेत या तालुक्यामध्ये भेडसावणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की 22-23 गावं ही माळशिरसच्या पश्चिम भागातली गावं की ज्या ठिकाणी लाभार्थी गावं आहेत, परंतु त्या ठिकाणी धरण पूर्ण झालेलं आहे पण अजून कॅनलचं काम झालेलं नाही। त्या ठिकाणी त्या भागातील लोक आज ठिकाणी मोलमजुरी करण्यासाठी गावं सोडून त्या ठिकाणी ऊस तोडणी करण्यासाठी, रंगकाम करण्यासाठी शहरामध्ये जात आहेत। त्या ठिकाणी आज जर तुम्ही त्या 22-23 गावामध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला असं चित्र मिळेल की त्या ठिकाणी वयोवृद्ध लोकच फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळतील। एवढी बिकट परिस्थिती इथल्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी आजपर्यंत या तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे। त्याचबरोबर जी सत्ताधारी मंडळी आहेत, थोडक्यात स्थानिक या ठिकाणी मोठे कोणते उद्योग नाहीत, त्याच्यामुळं सगळी जे तरुण मंडळी ते पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेलेत आणि गावं ओस पडू लागली आहेत, अशा पद्धतीचं एक मत त्या ठिकाणी मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे। काही मुद्दा तुम्हाला मांडायचा होता? माढा लोकसभा मतदारसंघातून आम्ही शरद पवार साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिले, जेणेकरून महाराष्ट्राचा हा माणूस आणि भारताचा हा माणूस इथं विकास करेल। पण माढा मतदारसंघ एकदम हा बकाच झालेला आहे। माढा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, घरगुती असेल, त्यातल्या त्यात अकलूजमध्ये, पूर्ण अकलूजमध्ये निम्म्या अकलूजात खड्डे आहेत। पाण्याचा प्रश्न अकलूजमध्ये एक नंबर म्हणजे एक नंबरचा। आता सध्याला पाणी अकलूजकरांना निम्म्याच्यावर खड्ड्यातनं काढावं लागतं। आमच्या बायकांना पाणी काढताना कमीत कमी डोक्यापेक्षा वर खड्डे आहेत अकलूजमध्ये। तुम्ही वाटलं तर गाडी घेऊन सरपंचांना लगेच थेट विचारूया त्याचं उत्तर। डोक्यापेक्षा, उंचीपेक्षा 6 फुटापेक्षा जास्त खड्ड्यातून पाणी काढावं लागतं असा त्या ठिकाणी आरोप करतोय, स्थानिक नागरिकांकडून होतोय। सरपंच म्हणून काय उत्तर द्या? आता वरून 13,72,00,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत, तर त्याच्यातून जे काही लोकांच्या अडचणी असतील ते आम्ही 100% काम प्रगतीपथावर आहे। महागाईवर त्यांचं नियंत्रण नाही आणि या ठिकाणी जी शासनकर्ती मंडळी आहे या ठिकाणी संपूर्णपणे फेल गेलेली। पाणी प्रश्नावर सुद्धा अभ्यास करणारे माझ्यासोबत एक स्थानिक कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत। काय महत्त्वाचा प्रश्न वाटतो या ठिकाणी? खरं तर ही सगळी जी चर्चा चालू आहे, पवार साहेब या मतदारसंघात येण्याच्या अगोदर झालेला विकास हा या मतदारसंघात आज आपल्याला दिसतो। या भागात असणारी कारखानदारी, या भागात असणारे जे काही छोटे छोटे उद्योग आहेत, हे शरदराव पवार पाण्याच्या संदर्भात प्रदूषणाचा, उजनीचा प्रश्न होता, या अगोदर झालेले आहेत। परंतु या 5 वर्षामध्ये जे प्रश्न वाढले त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याच्या प्रदूषणाचा वाढलेला आहे आणि या प्रदूषणामुळं, पिण्याच्या पाण्यामुळं माणसांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, शेतीचं सुद्धा आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या प्रदूषणाला राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये, केंद्रामध्ये काम करणारे राज्यकर्ते जबाबदार आहे आणि याची सगळ्यात उजनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे आणि त्याकडे कोणाचीही राजकीय इच्छाशक्ती नाही, कोणताही राजकीय पुढारी गांभीर्याने त्या प्रश्नाकडे पाहत नाही, अशा पद्धतीचे एक मत एक पर्यावरणवादी नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले। थोडक्यात काय मुद्दा मांडला? 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये, विशेषतः माळशिरस तालुक्यामध्ये, की असं भरीव असं कुठलंही काम तयार झालेलं नाही। आणि जे राज्यकर्ते आहेत, हे राज्यकर्ते शिक्षण सम्राट, साखर सम्राट होऊन लोकांना लुटणं, कारण प्रत्येक व्यक्तीचा 25% पैसा हा शिक्षणावरती खर्च होतो आहे। अशाच पद्धतीनं फक्त स्वतःच्या मालकीचं बनवायचं आणि त्यातून जनतेची लूट करायची, अशा पद्धतीचे सगळे शिक्षण सम्राट, साखर सम्राट तयार होऊन सरकार हे लोकांसाठी जिवंतच नाही असं ह्या 5 वर्षामध्ये चित्र तयार झालं।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपण विचारूयात. अनेक आरोप त्या ठिकाणी स्थानिक शेतकरीचे नेते करत आहेत, त्यांच्या वाक्यांवर टाळ्या पण पडत आहेत, परंतु खरी वस्तुस्थिती काय दुसरी बाजू ती पण आपण जाणून घेऊयात. थोडक्यामध्ये काय सांगाल? आपले नेतृत्व मोहिते पाटील सत्तेवर नसल्यामुळे काय वरून जे येतं शासनाचा निधी तो आपल्याला काही अपुरा पडतो, तर तेही आम्हाला मिळावं ना, तर आम्ही कामं भरपूर करू. आणि अजूनही आमची जिद्द आहे की भरपूर कामं करण्याची. अनेक विकास कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचा सुद्धा जो प्रश्न आहे तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा ठरणार असं एक चित्र या ठिकाणी या सगळ्या माध्यमातून दिसतंय. अनेक प्रश्न प्रलंबित असताना या ठिकाणी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे कोणी माढ्यातील संभाव्य उमेदवार असतील किंवा निवडून जाणारे जे सांसद असतील त्या सगळ्यांना या सगळ्या प्रश्नांवर निश्चितपणानं गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मंगेश चिवटे, अकलूज, माळशिरस.